अश्लेषा नक्षत्र हे नक्षत्र कर्क राशीच्या शेवटच्या लोकांमधील एक नक्षत्र आहे, ज्यावर बुध ग्रहाचे राज्य आहे आणि त्याचा अधिपती हा नाग आहे। ते पाताळातील सर्व गोष्टींचे प्रतिनिधित्व करते आणि बहुतेकदा कर्क राशीची कमी भावनिक आणि अधिक धोरणात्मक बाजू असते। ते एका गुंडाळलेल्या सापाद्वारे दर्शविले जाते। अश्लेषा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे गुंडाळलेला साप किंवा सर्प। कर्क राशीत तो 16.40 ते 30 अंशापर्यंत पसरलेला असतो। नाग हे अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक प्राणी आहेत आणि गुंडाळलेला साप कुंडलिनी ऊर्जेचे प्रतीक आहे। त्यांच्या प्रबळ मानसिक क्षमतेमुळे ते धोका लवकर ओळखू शकतात आणि सतर्क होतात। नक्षत्रावर अशुभ प्रभाव पडल्यास व्यक्ती भीतीदायक, थंड आणि भ्रामक असू शकते। अश्लेषा नक्षत्र हे बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा आवाज खूप गोड असतो, त्यामुळे लोक त्यांना शब्दांनी मंत्रमुग्ध होतात। त्यांना बोलायला आवडते आणि ते तासनतास कोणत्याही विषयावर बसून चर्चा करू शकतात। या लोकांना खूप राग येतो, त्यामुळे त्यांना अनेक वेळा नुकसानही सहन करावे लागू शकते। अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। अश्लेषा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये अनेक गुण असतात, परंतु त्यांच्यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे जर त्यांची मैत्री मजबूत असेल तर ते त्यांच्या मित्रांसाठी काहीही करण्यास तयार असतात। ते खूप मिलनसार देखील असतात, तथापि या लोकांना त्यांचे काम कसे पूर्ण करायचे आहे हे माहीत असते आणि जोपर्यंत त्यांचे काम त्यांच्याद्वारे केले जाते तोपर्यंत ते एखाद्याशी जोडले जातात। तथापि ते शारीरिक श्रमापेक्षा जास्त मानसिक श्रम करतात। या लोकांच्या कुटुंबात चांगले संबंध असतात। त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून, विशेषतः त्यांच्या भावांकडून पूर्ण पाठिंबा मिळतो। वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या जोडीदारामध्ये दोष शोधू नयेत। जर तुम्ही काळजी घेतली तर ठीक आहे, अन्यथा मतभेद निर्माण होऊ शकतात। जरी हे नक्षत्र खूप मिलनसार असले तरी ते कोणत्याही परिस्थितीचा अंदाज घेऊ शकतात। यामुळे त्यांना कोणत्याही समस्येचा आधीच अंदाज घेता येतो। तसेच ते कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवत नाहीत, म्हणूनच ते फसवणूक होण्यापासून वाचतात। त्यांना शब्दांची जादू कशी करायची हे माहीत आहे, यामुळे त्यांना लोक त्यांच्या शब्दांशी सहमत होण्यास मदत होते। जोपर्यंत या नक्षत्रांना फायदे मिळतात तोपर्यंत लोकांच्या जवळ राहतील। तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन करून तुमचे काम पूर्ण करण्यात तज्ञ आहात आणि एकदा तुम्ही निर्णय घेतला की तुम्ही त्यावर ठाम राहाल। अश्लेषाचे प्रमुख गुण पाहता, स्वभावाने सर्पाचे प्रतिनिधित्व करणारी अश्लेषा ही चालाकीची आणि स्वतःच्या उद्देशासाठी तथ्ये विकृत करण्याचा प्रयत्न करते। त्यांच्या शरीरात किंवा आत्म्यात निस्वार्थतेचा कोणताही हाड नाही आणि प्रत्येक गोष्टीमागे एक गुप्त हेतू असतो। लवकरच किंवा नंतर त्यांना या वर्तनाची ओळख पडते आणि जर त्यांना राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर त्यांचा फायदा म्हणून वापर केला जाऊ शकतो, फक्त भ्रष्ट राजकारणी बनवण्यासाठी। हे लोक पराभव स्वीकारू शकत नाहीत। ते तुमच्या भोवती असतील आणि तुम्हाला अस्वस्थ करत असले तरीही तुम्हाला त्यांचा जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतील। ते मालकी हक्काचे नसतात, परंतु ते प्रत्येक वेळी वर्चस्व गाजवू इच्छितात आणि त्यांच्यावर मात करू इच्छितात। आणि जर त्यांना माहीत असेल की तुमच्याकडे काहीतरी महत्त्वाचे आहे तर ते तुमच्यापाशी बोलण्यात तुमचा वेळ वाया घालवतात, फक्त त्यांच्यात आत्ममहत्त्वाची आणि आत्मसंतुष्टीची भावना निर्माण करण्यासाठी। अश्लेषा नक्षत्र हे धूर्त आहेत आणि ज्या परिस्थितीत अस्तित्वातच नाहीत अशा परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। ते तुम्हाला जे पाहायचे आहे ते दाखवून गोष्टींबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करतील आणि सत्य नेहमीच लपवून ठेवतील। ते मार्केटिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात, जिथे ते अशा कौशल्याने वाळवंटात वाळू विकू शकतात। हे लोक अकल्पनीय पातळीपर्यंत स्वार्थी असतात। ते नेहमीच लोकांमधून आणि ठिकाणांमधून गोष्टी काढून घेण्याच्या बाजूने असतात आणि मोठ्या बक्षीस मिळाल्याशिवाय कधीही देत नाहीत। ते अनेकदा गोष्टी पूर्ण करण्यासाठी फसव्या मार्गांचा वापर करतात आणि ज्यांची समज सरासरीपेक्षा जास्त असते आणि ज्यांची समजूतदारपणाची पातळी असते तो ते पाहतो आणि ते दाखवतो, तो क्षणात त्यांच्यापासून दूर जातो। प्रत्येक राशीच्या नक्षत्राप्रमाणे ज्यांना एक विशेषता देण्यात आली आहे त्यांची शक्ती विशालेशन शक्तीमध्ये किंवा इतरांवर विष ओढण्याची शक्तीमध्ये असते। विवाह आणि आर्थिक स्थिती पाहता अश्लेषा यांचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा बरेच वेगळे असल्याने आणि करुणा आणि सहानुभूतीचे गुण सामान्यतः नसल्यामुळे त्यांना त्यांच्या कुंडली जुळवण्याचा सल्ला दिला जातो। यामुळे लक्षणीय फरक होऊ शकतो आणि म्हणूनच जोडप्यासाठी कुंडलीचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे। अश्लेषा पुरुषांचे वैवाहिक जीवन फारसे चांगले नसते आणि त्यांच्या बायका सहसा त्यांना समजून घेत नाहीत। अश्लेषा महिलांचे वैवाहिक जीवन चांगले असू शकते,
परंतु नियोजन आणि कट रचण्याचे त्यांचे गुण त्यांच्यातच असतात. ते नक्षत्राच्या स्वभावामुळेच असतात. ते त्यांच्या सासरच्या किंवा आजूबाजूच्या कोणाच्याही लक्षात आल्यानंतर समस्या निर्माण करू शकतात. करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर या नक्षत्राचे लोक एखाद्या हुशार आणि धूर्त राजकारण्याच्या किंवा वकिलाचा विचार करा, जो डोळे मिचकवल्याशिवाय खोटे बोलू शकतो आणि तो तुमच्यासाठी अश्लेष आहे. ते कला आणि वाणिज्य क्षेत्रात, विशेषतः वाणिज्य क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात, कारण ते पारखे असतात. ते गणनात्मक वृत्ती आणि त्यात चांगले असल्याचे दर्शवितात. ते एक अजेंडा असलेले लोक आहेत आणि जो कोणी त्यांच्या मार्गात येईल त्याला दुसरा विचार न करता काढून टाकले जाईल आणि हे व्यावसायिकदृष्ट्या देखील पाहिले जाऊ शकते, ज्यामुळे ते ऑफिस राजकारणात चांगले बनतात, जरी त्यासाठी घाणेरडे खेळ करावे लागले तरीही. प्रमुख व्यवसायांमध्ये हे समाविष्ट आहे. राजकारणी, अभियंते, गूढवादी, व्यावसायिक मालक आणि उद्योजक हे अश्लेषा नक्षत्राचे करिअर आहेत. अश्लेषासाठी महत्त्वाची वर्षे पाहता तर अश्लेषा नक्षत्र वयाच्या 17व्या वर्षी सक्रिय होते आणि या नक्षत्राची सर्व वैशिष्ट्ये या वयापासून प्रगट होताना दिसतात. 30व्या वर्षापासून ही वैशिष्ट्ये कुठेही वापरली तरी व्यावसायिक किंवा वैयक्तिकरित्या परिणाम दाखवू शकतात. 41व्या वर्षी आणि त्या वर्षी ज्या घरात हे नक्षत्र बसते ते घर सक्रिय होते आणि फळ देते. अश्लेषा नक्षत्राचा शासक ग्रह म्हणजे ग्रह देवता हा बुध आहे. ग्रह देवता म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देणारा, जेणेकरून आपण आपल्या कुंडलीतील त्या ग्रहाच्या आधारे काम करू शकू. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार अश्लेषा नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा बुध आहे. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे डोळे मोहक आणि आकर्षक असतील. त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असते आणि ते चांगले गणितज्ञ असू शकतात. या लोकांच्या जीवनात खोलवर बदल होतील, ज्यामुळे त्यांना उच्च पातळीचे ज्ञान आणि परिपक्वता मिळेल. त्यांच्याकडे आव्हाने समजून घेण्याची आणि त्यावर मात करण्याचे ज्ञान असण्यासोबतच मानवी मनाला खूप चांगले समजून घेण्याची क्षमता असेल. अश्लेषा नक्षत्राचा ऊर्जास्त्रोत आदी देवता हा नाग आहे. आदी देवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्त्रोताशी संपर्क साधू शकतो. अश्लेषा नक्षत्राचा आदी देवता हा नाग आहे. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे डॉक्टर, उपचार करणारा किंवा हर्बल किंवा औषधी शेतीत काम करून चांगले करिअर होईल. हे लोक पृथ्वीशी संबंधित नोकरी किंवा कामे करतात आणि खाणकाम, पेट्रोलियम उद्योग, हिरे आणि दागिन्यांशी संबंधित काम करतात. योग शिक्षक किंवा जिम प्रशिक्षकांच्या जन्मकुंडलीत या नक्षत्रात ग्रह असतील. अश्लेषाचे लिंग पाहता हे स्त्री आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही नक्षत्राचा लिंग जुळवणीसाठी वापरला जातो, परंतु जर आपण याचे सखोल विश्लेषण केले तर आपल्याला एक मनोरंजक तथ्य कळते की लिंग हे भौतिक गोष्टीकडे आपला मानसिक कल दर्शवते आणि आपण आपल्या अस्तित्वासाठी जीवनातील आव्हानांना कसे हाताळतो. अश्लेषा नक्षत्राचे लिंग हे स्त्री आहे, जे या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांसाठी सहानुभूती, अंतर्ज्ञान, काळजी आणि परिवर्तन हे प्रमुख विषय आहेत. आयुर्वेद किंवा औषधीय गुणधर्म दोष हा कोणत्या प्रकारच्या आजाराचा परिणाम करेल हे दर्शवितो. अश्लेषा नक्षत्राच्या लोकांमध्ये कफाचे वर्चस्व असते. कफाचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू, हाडे आणि चरबी एकत्र ठेवून शरीराचे रक्षण करणे. या नक्षत्राच्या लोकांनी या दोषाची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची चैतन्यशीलता टिकून राहील. त्यांना पोटदुखी, अपचन आणि भूक न लागणे यासारख्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अश्लेषाची नैसर्गिक प्रवृत्ती. अश्लेषा ही मांजर योनी जातीची आहे, जी प्रेमसंबंधांमध्ये मांजरीच्या वर्तनासारखी दिसते. विशिष्ट परिस्थितीवरील प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे सामान्य गुण दिसून येतात. ते चपळ असतात आणि सामान्य लोकांबद्दल त्यांचे विचार चांगले नसतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संशयास्पद असतात. अश्लेषाची व्यापक वृत्ती. भारतीय तत्वज्ञानात 3 गुण आहेत, ज्यांना सत्व, रज आणि तम असे म्हणतात. या 3 प्रक्रिया यशस्वी जीवन घडवणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. अश्लेषा नक्षत्राचा गुण हा सत्व आहे. सत्वगुण अश्लेषा नक्षत्राच्या लोकांना खूप आध्यात्मिक, ज्ञानी आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी बनवतो. नक्षत्राचा त्रास आयुष्यात भावनिक अडचणी आणतो आणि वारंवार पैशाचे नुकसान होते. तसेच अश्लेषा नक्षत्र ही राक्षस गणाची आहे. राक्षस गणात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्यात अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असते. ते खूप लवकर ऊर्जा आत्मसात करतात आणि त्यांना आजूबाजूला काही नकारात्मक आहे का ते समजतात. ते सामान्यतः मृदुभाषी असतात. गणाच्या नावासारखे नाही, परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आवाज उठवतात. अश्लेषा नक्षत्राचे तत्व हे पाणी आहे. अश्लेषा नक्षत्र हे जलतत्वाद्वारे नियंत्रित असते.
ज्याचा अर्थ असा आहे की या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती, धारणा आणि शिकण्याची क्षमता चांगली असते. जलतत्व हे देखील दर्शवते की या नक्षत्रातील लोक सहानुभूतीशील आणि दयाळू असतात, परंतु ते हाताळणी करणारे देखील असू शकतात.